सो हे गायज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आता मी आहे हिताची मशीन आहे ना, जे सॅनी मशीन सारखी, त्याच्यासमोर उभी. जे की मला तुम्ही हे बघा, हे त्याचं बकेट आहे. टाटा हिताचीच मशीन आहे हे दोन जे नाही का रॉड मोठे हे केबिन आहे त्याचं. हे बघा आतल्या बाजूला कसं आहे, इथे केवढं मोठं आहे ना. EX210LC. हे बघा त्याचे दोन्ही बाजूचे मला नाही माहिती. आतमध्ये एका माणसासाठी बसण्यासाठी जागा आहे ती, म्हणजे जे ऑपरेटर असेल त्याच्यासाठीच फक्त. हे त्यांनी बहुतेक डिझेलचे कशाचे ऑइलचे बकेट आहेत, आणि हे इंजिन आहे. आणि हे मशीन 210LC प्राईम टाटा हिताचीच आहे. असं जवळून मशीन बघायला कधीतरीच भेटतं, त्यामुळे म्हणलं तुम्हालाही दाखवावं. ही बकेट बघा ना किती मोठी आहे. आणि हे जे रॉड आहेत ना, ते वर खाली आपल्या बाईकला गाडीला कसं असतं वर्किंग करण्यासाठी, काय म्हणतात त्याला, मला शब्द आता काहीतरी बोलतात, घ्या समजून. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या मशीन दाखवल्या. आता ह्या मशीनचं ते काय काम आहे ते दाखवते तुम्हाला. हे आहे शाळा. ते शाळेसमोरचा रोड झाला होता खराब. आता यांनी मुरुम वगैरे आणलाय दुसरीकडून. गेस करा किती गाड्या लागल्या असतील. तर हे मुरुम ढकलायचं काम चालू आहे. हे बघा खाली पाईप लावलेत मोठे, ते पण पलीकडे पण आहेत, अजून लावायचे बाकी आहेत. एवढा मोठा खड्डा करून त्यामध्ये चालू आहे काम अजून. आता या मशीनने एवढं मोठं खड्डा इथून ते त्या कोपऱ्यापर्यंत बनवलाय. आता हे जॉईंट कसं करतील ह्या दोन पाईपला मला नाही माहिती, पण ठीक आहे, जर बघायला भेटलं तर मी दाखवेल. अशा प्रकारे एवढ्या लांबपर्यंत खोल करून हे सगळे पाईप इथे ऍड केलेत. आता हे मुरुम ढकलायचं काम चालू आहे. एवढे झालं की मग बहुतेक सरळ करतील रोड, म्हणजे हा जो मुरुम आहे तो लेवलला करतील, आणि मग अजून वरतून सिमेंटचा वगैरे बनवतील रोड. अशा प्रकारे आता मी निघाली आहे घरी. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्याच अशा धमाकेदार व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.